रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे स्पर्धा असते आणि गोणीमध्ये पाय घालून चालायचा असतो. त्यामुळे आता रमाला जमत नसतं, कारण रमाने साडी नेसलेली असते ना. त्याचमुळे आता आरोही जी आहे ती रेवाला फोर्स करत असते आणि रेवाला म्हणत असते की रेवा मावशी प्लीज ना, मला या स्पर्धेत पार्टिसिपेट करायचे आणि जर मी नाही केले ना तर या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर निघू शकेन. प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं तर तुम्ही लोक करू शकता ना. तेव्हा मात्र आता रेवाला काही झालं तरी सुद्धा हो बोलावंच लागतं आणि म्हणूनच मग रेवा त्या ह्याच्यामध्ये स्पर्धेत ती भाग घेते आणि मग काय आरोहीसोबत गोणीमध्ये पाय घालून आता चालायचं असतं. म्हणूनच मग आरोहीसोबत ती त्या स्पर्धेत भाग घेते. समर कॅम्पमध्ये ही सगळ्या स्पर्धा सुरू असतात आणि मग त्यावेळेला रमासुद्धा खुश असते. रमालाही वाटत असतं की चला, जे काही होतंय ते योग्य होते हो, ते ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही गोष्टी नंतर नॉर्मल होतील असाही विचार ना आता तिच्या डोक्यामध्ये चालत असतो आणि म्हणूनच ती आता चेअरअप करत असते. त्याच वेळेला आता ही स्पर्धा जी आहे ती रेवा आणि आरोही जिंकतात. रेवा आणि आरोही स्पर्धा जिंकल्यामुळे आता आरोही खूप जास्त खुश असते, कारण आता आरोहीला गिफ्ट मिळणार असतं या स्पर्धेसाठी. आणि मग जेव्हा आरोहीचं नाव घेऊन आरोहीला स्टेजवर बोलवलं जातं ना, तेव्हा आरोहीचं लक्ष पूर्णपणे रेवाकडेच असतं की रेवा आपल्याला ऑल द बेस्ट करते का नाही. रेवाने आता तिला ऑल द बेस्ट केलेलं असतं आणि त्याच वेळेला आरोही ही जास्त खुश असते. आरोहीचं लक्ष जेव्हा ती गिफ्ट घेऊन येते ना तेव्हा तिच्या आईकडेच, म्हणजे रमाकडे नसतं तर रेवाकडे असतं. ती पहिल्यांदा रेवाकडेच ती जे ट्रॉफी मिळाली आहे ती दाखवायला जात असते, पण रेवा तिला इशारा करून तिच्या आईकडे ती ट्रॉफी घेऊन जायला भाग पाडते. आणि त्याच वेळेला आता रमा आणि आरोही समोरासमोर उभे असतात. आरोही आता रमाला म्हणत असते की आई हे बघ बघ, दाखवले ना मी तुला ट्रॉफी आणून, बघितलंस हे सगळं ना या रेवा मावशीमुळे शक्य झालं आहे. जर रेवा मावशी आज माझ्यासोबत या स्पर्धेत सहभागी झाली नसती ना तर मला काही ही ट्रॉफी जिंकता आली नसती. आणि त्याच वेळेला एवढं पण काही नाही ग, चालतं असं म्हणून ती आता तिला समजावत असते, खुश होत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ती खुश होते ना तेव्हा मात्र आता रेवा मुद्दामून आरोहीला म्हणत असते की तू जिंकली आहेस म्हटल्यावर पार्टी तर व्हायलाच हवी. पण आता रमा म्हणते की नको, कशाला उगाच कसली पार्टी, मी जाते तिला घरी घेऊन, तसंही तिला आता भूक लागली आहे, खायची वेळ झाली तिच्या, असंही आता रमा बोलत असते. पण रेवा कुठे ऐकते. रेवाने मुद्दामून ना आरोहीला आता चिडवायचं ठरवलेलं असतं, म्हणजे आरोहीला घेऊन तिला बाहेर जायचं असतं. आणि त्यासाठी ती म्हणते की तू असं का म्हणतेस, आपल्याला काही झालं ना तरीसुद्धा थोडीशी पार्टी तर करायला हवीस, आईस्क्रीम आणि बर्गर पिझ्झा वगैरे, असंही आता रेवा सांगत असते. मग काय आरोही एका पायावर तयार असते. आरोही म्हणत असते चालेल ठीक आहे, आपण ही पार्टी एन्जॉय करूया. पण रमाला या गोष्टी मान्य नसतात, पण आरोही हट्ट करत असते आणि आरोही म्हणते की नको, आपण जाऊयाच ना. मग आता ती सांगू लागते की आपण मस्त ॲडव्हेंचर ट्रिपला सुद्धा जाऊया, मस्त खाऊया पिऊया. आणि पण त्याच वेळेला रमा म्हणत असते की नको, या सगळ्याला खूप जास्त उशीर होईल आणि उशीर झालेला आवडणार नाही, मी तिच्यापेक्षा तिला घरी घेऊन जाते आणि तिला घरी घेऊन जाऊन काही खायला देते. पण तिथे आता आरोही ऐकत नसते आणि रेवासुद्धा. मग आरोहीला रमा म्हणते की ठीक आहे जा आणि लवकर ये. आता आरोही आणि त्यासोबत रेवावर रमाने विश्वास ठेवलेला असतो, म्हणजे तिला असं वाटत असतं की आपल्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट करणार नाही. आणि म्हणूनच ना मग आता ती होकार देते. आणि जेव्हा ती आता होकार देते ना तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळत असतं, रेवा म्हणत असते की चल बाळा, आज मला खूप जास्त आनंद झाला आहे, आपण मस्त पार्टी करूया, तू स्पर्धा नाही तर मीच ही स्पर्धा जिंकली आहे ना असं मला वाटते. असंही रेवा काहीसा डायलॉग म्हणते. रेवा आता आरोहीला गाडीत बसते आणि घेऊन जाते. तर रमाला आता तिचं चित्त थाऱ्यावर नसतं, तिला आता वाईट वाटत असतं. पण आता वाईट वाटून काय उपयोग आहे, तिने तर आता तिला पाठवून दिलेलं असतं तिच्यासोबत. मग आता रमासुद्धा घराकडे जायला निघते. दुसरीकडे आता पोलीस आणि त्याचसोबत अक्षय बसलेले असतात. अक्षय पोलिसांकडनं त्या दिवशीच्या त्या घटनेचा क्रम विचारत असतो. त्याच वेळेला मला असं वाटतं की आपण थेट तांबटकरची चौकशी करायला हवी की ती गाडी इथे का आली होती त्या संदर्भात. म्हणूनच आता फोन केला जातो. इन्स्पेक्टर साहेब तांबेडकरला फोन करतात. त्यावेळेला तांबेडकर आपलं काम करत असतो आणि तेव्हाच ना फोन आलेला असतो आणि त्याला विचारलं जातं की आम्हाला
मला जर तुमची चौकशी करायची आहे, बोला ना. आज पुन्हा तुम्हाला माझी चौकशी करावीशी वाटते, बोला. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. मग आता त्याच वेळेला त्याला म्हटलं जातं की मला सांगा, तुमची गाडी काही दिवसांपूर्वी इथे पाचगणीला आली होती का? मला ह्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. हो हो, आली होती ना पाचगणीला गाडी. मग काय झालं? पण ती गाडी, त्यामध्ये काही गुंडही होते, म्हणजे गुंड प्रवृत्तीची माणसं होती. ती नेमकी कोण होती? आणि तुमची तर पाचगणीला कोणतीही साईड नाही आहे, मग ती लोक इथपर्यंत का आली होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना इन्स्पेक्टर साहेब आता इकडे असणाऱ्या तामणकरला विचारत असतात. पण आता तामणकर म्हणत असतो की मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगतो, पण त्या बदल्यात तुम्ही मला सुखानं जगू देताय का? नाही ना. मला काय म्हणायचं आहे ते आधी ऐकून घ्या. मला त्या लोकांवर संशय आलाय आणि म्हणून तुम्हाला मी थेट विचारतोय. म्हणून मला सांगा की नेमकं काय आहे ते, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता तामणकर सांगू लागतो की काय ना, माझी आता नुकतीच इकडे एक नवीन साईट चालू झालेली आहे आणि त्याच पाहण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठीच इकडे काही जी माणसं आहेत ती आहेत आणि ते बाउन्सर आहेत आणि ते बाउन्सर गुंडांसारखे दिसतात. त्यामध्ये मी तरी काय करू? आणि ती लोकं ना दुसरी कोणी नाही आहेत, माझी फक्त कामाकडे, माझ्या कामावर असणारी माणसं आहेत. तुम्हाला जो विचार करायचा आहे तो विचार करा, पण माझं मन साफ आहे आणि मी तुम्हाला जी काही उत्तरं दिली आहे ती अगदीच खरी दिली आहेत, असं देखील तामणकर आता बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अक्षयला राग येत असतो. पण तरीसुद्धा अक्षय ना आता थोड्या वेळासाठी का होईना शांत असतो, कारण त्याला कळत असतं की आपण आता रिॲक्ट करून काय होणार आहे, काहीसुद्धा त्याचा फायदा नाही. आणि म्हणूनच तो आता फक्त तामणकर पोलिसांना काय काय सांगतोय ना, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता अक्षय ऐकून घेत असतो. पण तामणकरांनी आता सरळ सांगितलेलं असतं की हे आता तुमचं चौकशीसाठी खूपदा झालं, इथून नंतरही ना मी काही तुमचं ऐकून घेणार नाही आहे, बस करा तुमची चौकशी, अशी आता म्हटलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अक्षय म्हणतो की ही सगळी नाटकं आहेत, मी ओळखू शकतो या सगळ्या नाटकांना, असंही आता अक्षयने म्हटलेलं असतं. दुसरीकडे आता तामणकरांनी पोलिसांना सांगितलेलं असतं की या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे, हे सगळं काही. मग आता तामणकर फोन ठेवतो. त्यानंतर अक्षय म्हणत असतो की ह्याची ना ही सगळी नाटकं आहेत, अरे मी ह्याला ओळखतो ना, हा कुठपर्यंत काय काय करू शकतो ना, या सगळ्या गोष्टी ना मला बरोबर माहिती आहे. त्याला असं वाटत असेल की या गोष्टी माहीत नाही, पण मी सुद्धा हुशार आहे. याच्यामध्ये गाडी आणण्यामागचा काहीतरी वेगळा हेतू होता, पण तो हेतू मी ओळखून आहे. माझ्या मुलीच्या जीवावर उठला होता, माझ्या मुलीला त्याने नेलं होतं, तर मग मी तर हे सगळं विचारणारच ना. मग दुसरीकडे आता रमा घरी आलेली असते. रमा घरी आलेली असताना तिचं लक्ष नसतं. जरी तिच्या हातात आता ट्रॉफी असली ना, तरीसुद्धा तिला आता फक्त आणि फक्त तोच प्रसंग आठवत असतो की रेवा आणि त्याचसोबत आरोहीची वाढती जवळीक आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या वाढत चाललेल्या असतात आणि हे कुठेतरी थांबायला हवं असं देखील आता वाटत असतं इकडे असणाऱ्या रमाला. पण ह्याची वेळ आता रमाच्या हातातून निघून गेलेली असते. अक्षय घरी येतो आणि अक्षय घरी येऊन ना पाहतो तर काय, आता तो बघू लागतो की वाव, ट्रॉफी मिळालेली आहे आणि तो खूप जास्त खुश असतो. तो म्हणत असतो की मस्तच, मला तर ह्याची अपेक्षाच होती की आपली मुलगी ना ही ट्रॉफी जिंकणारच आणि अगदीच ना तसंच झालं. आणि कुठे आहे, मस्तच, आज छानच केलं. आणि असं बोलून ना आता कौतुक केलं जात असतं. मग आता तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुम्ही का आलात नाही? तुम्ही आला असतात तर मला किती बरं वाटलं असतं. मला ह्या साडीमुळे जमत नव्हतं स्पर्धेत भाग घेणं, पण तरीसुद्धा कसं कसं मी घेत होते भाग, पण ऐन टायमिंगला ना मला काहीसुद्धा सुचत नव्हतं. पण त्याच वेळेला दुसरीकडे मात्र मग काय झालं, अगं ही स्पर्धा जी आहे ती खरं तर एवढी काही महत्त्वाची नव्हती आणि मुळात आहे ना माझं काम होतं, म्हणूनच मी तर आले नाही ना. आणि मुळात मला सांग की ही स्पर्धा जिंकला आहात ना, मग काय एवढा विचार करतेस, नको ना इतका विचार करू, असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला आता आरोही जर टीचरसोबत खेळून जिंकली असेल तर काय एवढं, असू दे ना, असंही आता बोलल्यानंतर ना इकडे मात्र आता रमा म्हणत असते की आरोही टीचरसोबत खेळून जिंकलेली नाही आहे, तर आरोही ही रेवासोबत खेळली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता अक्षयला समजते तेव्हा अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते. अक्षय म्हणतो की तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? हो, मी जे काही बोलत आहे ते मला कळतंय आणि तुम्हाला मी तेच सांगते की ही जी स्पर्धा आहे ती
एवढी काही महत्त्वाची नव्हती, पण तरीसुद्धा ना आरोहीचा हट्ट होता. आरोहीने सरळ मला सांगितलेलं होतं की मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. मग मी तरी काय करू? मी तिला म्हटलं की ठीक आहे चालेल, बाबांची वाट बघूया. पण तुम्हीही तेव्हा तिथे आलात नाही आणि तुम्हीही फोन उचललात नाही. मग मला ऑप्शन नव्हता. रेवा तिच्या बाजूलाच उभी होती. मग तिने रेवाला विचारलं आणि मग तिचा हट्ट होता की रेवासोबतच ही स्पर्धा खेळायची. म्हणजे तुला काही सांगून समजतच नाही आहे का? आता मलाच माझ्या परीने आरोहीला सांगावं लागेल. आणि असं बोलून अक्षय आता आरोहीला हाका मारत असतो. पण आरोही घरात कुठे असते? आरोही तर रेवासोबत बाहेर असते. त्यानंतर आता रमा अक्षयला सांगत असते की प्लीज शांत व्हा. दुसरीकडे आता आरोहीला रेवाने मस्त असं आईस्क्रीम वगैरे दिलेलं असतं आणि ते आईस्क्रीम ती एन्जॉय करत असते. आईस्क्रीम एन्जॉय करत असतानाच ती मात्र आता म्हणत असते, रेवा मावशी तू एकदमच भारी आहेस बघ. मला ना हे आईस्क्रीम वगैरे खूप जास्त आवडतं आणि तू माझ्या फेवरेट आईस्क्रीम घेऊन दिलेलं आहे. असं देखील आरोही आता रेवाला बोलत असते. आरोही आणि रेवा हे दोघंही जण मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. आरोहीला काही फरक पडत नसतो की ती तिच्या आईवडिलांपासून लांब आलेली आहे याचा. तर दुसरीकडे मात्र आता तामणकरचा फोन आलेला असतो रेवाला आणि विचारलं जातं की काय, कुठे आहेस, कुठपर्यंत पोहोचलीस? त्यावर रेवा म्हणते की काही नाही, मी माझ्या बेस्टीसोबत बाहेर आलेली आहे. दुसरीकडे अक्षयने आता अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो, कारण रमाकडनं त्याला कळतं की आरोही रेवाकडे गेलेली आहे. रेवाबरोबर त्या पार्टी करायला गेलेत आणि तिथून पुढे ॲडव्हेंचर ट्रिपला सुद्धा जाणार आहे. ही गोष्टसुद्धा रमा आता अक्षयला सांगते. अक्षय तर डोक्याला हात लावतो आणि अक्षय डायरेक्टली रमाला म्हणतो की मी काय बोलतो ते ऐकतेस का? तू जर सगळीच जबाबदारी जर रेवाला देणार असशील तर आपली मुलगी म्हणून तिलाच आपण का नको देऊया? ती सांभाळेल की आपल्या मुलीला. आपण मग मस्त एकदम सुखकर लाईफ जगूया. चालतंय का बघ? म्हणजे मला तसं बोलायला तिच्यासोबत. त्यावर रमा म्हणते की तुम्ही असं का बोलताय? मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण थोडं समजून घ्या ना. मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. असंही आता रमा जी आहे ती बोलत असते. रमा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अक्षय मुळात बोलतो की मला कळतच नाही तुला मी काय बोलू, तू विश्वास कसा काय ठेवू शकतेस? त्यावर मात्र रमा सांगते की थोड्या थोड्या वेळाने रेवाचा आणि आरोहीचा फोन येतोय. आताही ते पुढपर्यंत गेले असतील, तिथून ते पुढे ॲडव्हेंचर ट्रिपला जाणार आहेत. तसं माझ्याशी बोलणंही झालं होतं. अक्षय म्हणतो की तू असा कसा विश्वास ठेवू शकतेस? आता ती तुला फोन करते, पण तू तिच्याकडे लाईव्ह लोकेशन मागितलंस का? की तुम्ही कुठपर्यंत पोचला आहात, काय आहात, याबद्दल विचारलं आहेस का? नाही विचारलं मी या सगळ्याबद्दल. मग त्याच वेळेला आता अक्षय म्हणत असतो की तू सरळ सांगतेस की नाही विचारलं, याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का? तू या सगळ्या गोष्टी ज्या करतेस ना, त्या अगदीच चुकीच्या करतेस. तू आरोहीला तिच्या हाती सुपूर्त केलेला आहेस. मुलगी कोणाची आहे, तिची का तुझी? तुझ्यामुळे या सगळ्या चुकीमुळे ना तुझी मुलगी तुझ्यापासून लांब जाते. असंही आता अक्षयने डायरेक्टली रमाला सांगितलेलं असतं. इकडे मात्र आता रेवा जी आहे ती मात्र आरोहीसोबत मस्त एन्जॉय करत असते. तर तामणकर तिला म्हणत असतो की तुझ्या बेस्ट फ्रेंडसोबत म्हणजेच तू आरोहीसोबत आहेस बरोबर, पण मी काय म्हणतो, आरोहीसोबत आहेस पण जास्त कुठेच लांब जाऊ नकोस. तुला तर माहिती आहे की आजकाल कसं सगळं काही चालतं आणि मग पुन्हा तुझ्यावर अपहरणाची केस वगैरे टाकली गेली तर मग लक्षात ठेव. असंही तो आता तिला सांगून समजवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अक्षय जास्तच भडकलेला असतो आणि अक्षय ना रमाला सांगत असतो तुझं खूप जास्त चुकलेलं आहे, तू चुकीचा निर्णय घेतलायस, रेवावर विश्वास ठेवून तू ही सगळी मोठी चूक करतेस. असं देखील अक्षयने आता ओरडून रमाला सांगितलेलं असतं. रमा म्हणत असते की मला त्यावेळेला काही सुचलं नाही, मी काय करू, मला काहीच कळत नव्हतं. तुम्हाला मी सांगते ना की थांबा, आत्ताच ना आपण फोन लावूया, थांबा. आणि असं बोलून ना तिने रेवाच्या फोनवर कॉल केलेला असतो. आता आरोहीच फोनवर बोलत असते. आरोही रमाला सांगत असते की आम्ही ना इकडे आईस्क्रीम एन्जॉय केलं, आता आम्ही ॲडव्हेंचर ट्रिपला जात आहोत पुढे, आई तू काळजी करू नकोस. असं देखील आता आरोही जी आहे ती आता रेवाला सांगत असते. रेवा आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते, कारण फोन स्पीकरवर असतो आणि रमासोबत आरोही बोलत असते. त्याच वेळेला तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात, तुमचं लोकेशन काय आहे, दे जरा रेवा मावशीला फोन, असं रमा आता इकडे म्हणत असते. आणि जेव्हा रमा हे सगळं
सगळं बोलते ना तेव्हा रेवा ऐकत असते आणि मुद्दामून ना रेवा आता असं दाखवत असते की तिला ऐकू येत नाही आहे, नेटवर्क इश्यू आहे, हॅलो हॅलो करत मुद्दामून ना ती फोन आरोहीकडनं घेते आणि आरोहीकडनं मोबाईल घेऊन ती आता तो फोन बंद करते. आणि त्याच वेळेला अक्षय म्हणतो की ही सगळी ना ही जी नाटकं आहेत, या बाईला ना मी ओळखून आहे, पण तू ना ह्या बाईवर जरा जास्तच विश्वास ठेवते. याआधीसुद्धा आपल्याला ह्या बाईमुळे काय काय सहन करावं लागलं होतं, या सगळ्या गोष्टी तू विसरली आहेस. त्यानंतर अक्षय आता ह्या सगळ्या गोष्टींवर ना घरातसुद्धा इश्यू करतो. म्हणजेच तो आनंद मयुरी सगळ्यांना गोळा करतो आणि रमाने केलेल्या चुकीबद्दल आता तो बोलतो, आता मला माझ्या मुलीला शोधायला काही झालं तरी जावं लागणार आहे आणि त्याचसाठी ना मी आता हातावर हात घेऊन बसणार नाही आहे, मी आता घराबाहेर पडणार आहे, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता रमा त्याला म्हणत असते की प्लीज तुम्ही एकटे जाऊ नका. आनंद म्हणत असतो की मी येतो अक्षय तुझ्यासोबत, तू एकटा जाऊ नकोस. पण आता त्यावेळेला ना अक्षय त्याला नकार देत असतो. अक्षय म्हणतो की नको, तू एक काम कर, तू मयुरीसोबत दुसऱ्या बाजूने शोध, तर मी ना रमाला घेऊन त्या ठिकाणी जातो जिथे हे ॲडव्हेंचर वगैरे सुरू आहे ना तिथेच. मग आता इकडे अभिला सांगितलं जातं अक्षयने मुद्दामून की तू घरातच बस, कारण आहे ना तुला ना काहीच वाटत नाही, तुझ्यासाठी ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे तुझ्या तिच्यावर खूप जास्त विश्वास आहे की रेवा असं काही करणार नाही, मग तू घरातच थांब, ते रेवावर विश्वास ठेव. आणि असंही आता अक्षय अभिला टोमणे मारतच बोलत असतो. आणि त्याच वेळेला रमा खूप जास्त अस्वस्थ असते. अभि म्हणत असतो की तुम्ही असं का बोलताय मला, पण त्याच वेळेला तुला रेवाबद्दल काही बोललेलं सहन होत नाही ना, म्हणूनच तुला म्हटलं तू घरातच बस आणि इकडेच वाट बघत बस. मग मयुरी आता अक्षयला समजावत असते, एवढा रागराग करून काय होणार आहे अक्षय, थोडा शांत हो, आपण शोधूया आपण आरोहीला, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय ते आता तिकडनं बाहेर पडायचा निर्णय घेतात. अक्षय आणि रमा लगेचच गाडीने निघतात. तर दुसरीकडे आता रमा हे सुद्धा अक्षयसोबत बाहेर पडत असते, कारण तिला आता आरोहीची काळजी वाटत असते आणि तिला आता कळून गेलेलं असतं की आपण किती मोठा गुन्हा केलेला आहे ते. त्याच वेळेला मयुरी आणि आनंदसुद्धा गाडीने बाहेर पडतात. म्हणजेच त्यांना असं वाटत असतं की निदान आपणही शोधून घेऊया, कुठे गेली आहे ते आपण बघूया, असाही विचार करून ना आनंद आणि मयुरीसुद्धा स्कूटी घेऊन आता बाहेर पडतात. अभि मात्र एकटाच घरात बसलेला असतो आणि अभि म्हणत असतो की काय आहे ह्यांचं, म्हणजे ही लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, म्हणजे रेवावर सुद्धा ह्या लोकांचा विश्वास नाही आहे, गेली असेल रेवासोबत म्हणून काय झालं, काही रेवा काही तिला काही खाणार आहे का, कसं या लोकांना कळत नाही ना खरंच, असंही आता तो मुद्दामच म्हणत असतो. दुसरीकडे आता अक्षय आणि रमा निघालेले असतानाच तिथे आता रमाच्या डोक्यामध्ये नाही ते विचार येत असतात. रमा विचार करत असते की आरोही ठीक तर असेल ना, मी का ठेवला रेवावर विश्वास, मी आता ह्यांचं ऐकायला हवं, काय करूया, मला काहीच कळत नाही आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता रमाचं डोकं आता एकदमच हरवलेलं असतं, तिला सुचत नसतं की या सगळ्यात काय करावं ते. मग त्याच वेळेला ना अक्षय आता इकडे तिकडे सगळ्याकडे पाहणी करत असतो आणि त्याच वेळेला गाडी चालवत असताना इकडे तिकडे बघतही असतो आणि मध्येच गाडी थांबवतो आणि मग तो विचारत असतो आजूबाजूला, तुम्ही कुठे पाहिलं आहे का ह्यांना, असं जेव्हा आता विचारलं जातं ना तेव्हासुद्धा ती म्हणतात की नाही आम्हाला याबद्दल माहीत नाही. मग काय पुढे आता अक्षय आणि रमा त्या ॲडव्हेंचर ट्रिपच्या ठिकाणी जात असतात जिथे खूप जास्त डोंगर्स असतात. इकडे आता मयुरी आणि आनंदसुद्धा सगळ्या शाळा गार्डन आणि या ठिकाणी जाऊन बघतात, पण तिथेसुद्धा त्यांना आरोही कुठेही दिसत नाही. आरोही कुठेच दिसत नसल्यामुळे आता अभिही कॉल करून विचारतो मयुरी आणि त्यासोबत आनंदला की तुम्हाला कुठे भेटली का ती, पण नाही, अजूनही शोध सुरूच आहे, अजून कुठेही तिचा तपास लागलेला नाही, आम्ही प्रयत्न करतोय, पण आता कुठपर्यंत जाऊन शोधायचं ना हेही कळत नाही आहे. मग आता अभिलासुद्धा टेन्शन येतं की कुठे गेली असेल ही, असा विचार ना आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र अभि जो आहे तो म्हणत असतो की मी घरातच थांबलोय, घरी आली तर मी तुम्हाला सांगेन कॉल करून, असंही आता अभि म्हणतो आणि फोन ठेवतो. इकडे आता आनंद आणि मयू पुढे कुठे जायचा विचार करायचं याच टेन्शनमध्ये असतात. तर अक्षयने आता एका ठिकाणी गाडी थांबवली असते आणि ॲडव्हेंचर रूटला इथूनच जायचं आहे ना असं विचारतो. त्यावर हा इथून रस्ता बंद झालेला आहे, तुम्हाला डोंगराळ भागातून जावं लागेल, असं देखील आता तो माणूस सांगतो. आणि जेव्हा हा माणूस हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता
रमा खूपच बिथरलेली असते. रमाला समजत नसतं की काय करावं ते. आता रमाला समजत नसतं, कारण आता डोंगराळ भागातनं वगैरे जायला सांगितलं जातं. मग कुठे गेली असतील ही लोकं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की रमासाठी अक्षयने एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ती म्हणजे त्या दोघांची फोटो फ्रेम. आपल्या नात्याला कोणाची नजर लागायला नको असंही तो आता म्हणत असतो. त्यावर नाही, आपल्या नात्याला कोणाचीच नजर लागणार नाही, आपण दोघंही जण कायम एकत्रच असू. पण तेव्हाच ना तिथे ती फ्रेम ठेवलेली असते, ती फ्रेम फुटते आणि त्याच्या काचा एकदम तुटतात. त्यावेळेला आता रमाला धक्का बसतो. तर अक्षय म्हणतो की आपल्या घरावर जर संकट येणार असेल ना, तर ते दुसरं तिसरं कोणाचं नाही, तर ते रेवाचंच आहे. तू रेवावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक करत आहेस. नाही, ती आपल्या आरोहीवर मुलीप्रमाणे प्रेम करते, म्हणून मला काही वाटत नाही, म्हणून मीही तिला समजून घेते. पण एवढंही समजून घ्यायची गरज नाही आहे की जेणेकरून ह्या सगळ्याचा त्रास आहे ना आपल्यावर सगळ्यात जास्त होईल. त्यानंतर मात्र आता फोटो फ्रेम तर इथे तुटलेलीच असते, पण रेवासुद्धा हे सगळं काही सूड भावनेने करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल या सगळ्या गोष्टी अशा आहेत, पण मला माहिती आहे ना की मी जेलमधून बाहेर आली आहे ते तुम्हाला असं सुखाने जगून द्यायला का. मी तेव्हाच विचार केला आहे तुम्हाला आयुष्यातून उठवायचा आणि तोच विचार करून मी तिकडनं बाहेर पडले असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला ती आता एकटक त्या गोष्टींकडचा विचार करत असते. तर अक्षयला धक्का बसलेला असतो, कारण त्यांच्या लग्नाची ती फोटो फ्रेम आता तुटलेली असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत